आणि आता बातमी आहे महायुतीतल्या जागा वाटपासंदर्भातली। महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना जवळपास 40 मतदारसंघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या 40 मतदारसंघांची माहिती माझाच्या हाती लागली आहे। या मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये उमेदवारीवरनं रस्सीखेच सुरू आहे। वादातल्या जागांवर लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबईतल्या बैठकीत केल्या होत्या। याबद्दल याच आठवड्यात राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊ शकते। पुढच्या 10 दिवसात दिल्लीमध्ये अंतिम चर्चा होणार आहे। तशी सूचना अमित शहांनी राज्यातल्या नेत्यांना दिल्याची सूत्रांची माहिती। आणि कोणकोणत्या जागांवर हा संघर्ष होऊ शकतो, अशा जागा कोणत्या आहेत त्याची माहिती आपण घेतोय। अहेरी विधानसभेत धर्मराव बाबा आत्राम आणि अमरीश राजे भाजपकडनं, राष्ट्रवादीकडनं धर्मराव बाबा आत्राम। अकोलेमध्ये किरण लहामटे राष्ट्रवादीचे आणि वैभव पिचड भाजपकडनं। या जागांवर संघर्ष होऊ शकतो कारण दोन्ही पक्षांमधले इच्छुक पाहायला मिळतात। भाजपकडून सुधीर पारवे आणि शिवसेनेकडनं राजू पारवे उमरेड विधानसभेमध्ये। या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणतात बघूया। भाजपची पंचायत तर त्यांच्या 105 जागा सोडून उरलेल्या जवळपास 182 जागेवर भाजपची अडचणच आहे। कारण नाही जरी म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीने तयारी केलेली होती, लोकसभेला तयारी केलेली होती, विधानसभेला केलेली होती। काही जणांना त्यांनी लढण्याची परवानगी पण दिलेली होती, परंतु अजितदादा आले, नंतर एकनाथ शिंदे आले आणि मग त्याच्यामुळे या ठिकाणच्या कार्यकर्त्याची निश्चित अडचण आहे। त्याचे परिणाम आपण बघतोय की काही लोक आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात, काही आमच्याकडे प्रवेश करतात, काही काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।